उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी पुण्याच्या विकासातला अडथळा. अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यात फडणवीसांचं मोठं विधान. तर उद्योगांना अडथळा आणणाऱ्यांवर मकोका लावण्याच्या सूचना. अजित पवारांची प्रतिक्रिया. परप्रांतीयांना मराठी शिकवण्याऐवजी मराठी मुलांना हिंदी शिकवण्याचा मुख्यमंत्र्यांचा अट्टाहास का? शेकापच्या मंचावरून राज ठाकरेंचा सवाल. कोणताही भ्रष्टाचार केल्याशिवाय भाजपत स्थान मिळत नाही. उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. तर भ्रष्टाचारी तितुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा म्हणत ठाकरेंचा टोला. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावेळी मोदींचं नाव घेण्यास दबाव टाकला. माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा दावा. सनातनी दहशतवाद असा शब्दप्रयोग करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांविरोधात शिवसेनेचा मोर्चा. मुंबईच्या टिळक भवनापर्यंत पोहोचण्याआधीच पोलिसांनी अडवला मोर्चा. यवतमधल्या तणावावरून विरोधकांचा हल्लाबोल. महाराष्ट्रात दंगली घडवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या सुपाऱ्या. राऊतांचा हल्लाबोल. बाहेरून दौंडमध्ये येऊन गडबड करणाऱ्यांचा निषेध. सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र. बिहारमध्ये मतदार यादीतून नाव गायब झाल्याचा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचा दावा. तर मतदार यादीत 416 नंबरवर तेजस्वी यादवांचं नाव. तेजस्वी यादवांचा दावा खोडसाळपणाचा. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. जगामध्ये अस्थिरतेचं वातावरण. भारतीयांनी स्वदेशी मालाची खरेदी करावी असं पंतप्रधान मोदींचं आवाहन. 25% टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेला मोदींचा संदेश. माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा. 47 वर्षीय मोलकर्णीवर बलात्काराचा आरोप सिद्ध. जन्मठेपेच्या शिक्षेसह 5 लाखांचा दंडही ठोठावला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.